घाबरू नका, रिलॅक्स एकदम. बस रिलॅक्स रिलॅक्स झालं. बस रिलॅक्स. कंबर लूज सोडा फक्त. बस बस इकडे मान करा. बस सरळ झोपा होता. सरळ झोपायचं. सरळ. आता तुमच्या चेक केल्यानंतर आता तुम्हाला कधीपासून कसा कसा त्रास आहे ते मला स्पष्ट सांगा. मानेचा त्रास, शोल्डरचा त्रास, हाताचा त्रास कसा होत होता आणि कसा होतोय? माझा मानेचा त्रास 3-4 वर्षापासून चालू झाला आणि पाय माझा म्हणजे खूप कधीच दुखतो. ओके, एकच पाय. हा इथे दुखायचं म्हणजे त्याच्यावर काहीतरी वजन ठेवलं तर झोप येते. ओके. पण हे आता गुडघ्याचं आहे, हे आता एवढंच चालू झालं. ओके. आणि मानेचं, शोल्डरचं, हाताचं ते हात माझा म्हणजे तरी मी 10वी-11वीला असतात तेव्हा दुखायचं थोडं जास्त नाही. ओके. म्हणजे कधी कधी खूप थंडायचं, मग शेक वगैरे दिला की बरं वाटायचं. पण डॉक्टर वगैरे नव्हता ठेवायचं. ठीक. आता नीट आहे. मी काय सांगतो, मग चेक केल्याप्रमाणे तुमच्या मानेमध्ये 2 ठिकाणी प्रॉब्लेम आहे, C4-5-6 मध्ये आणि कमरामध्ये L4-L5 मध्ये. पण जसं एक काचेचा ग्लास आहे, तो ठेवून ठेवून टिचत नाही, फुटत नाही, तसं तुमचा स्पायनल कॉर्ड आहे, तो रेग्युलर कामामध्ये तो प्रॉब्लेम देत नाही. तसं तुमच्या मानेमध्ये C4-5-6 मध्ये प्रॉब्लेम आला म्हणजे त्या ठिकाणी वरची जी डिक्स असते ती वरून खाली सरक. डिक्स सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यात कार्टिलेज असतं, गादी असते, ती जशी 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 बाहेर येईल तसं तिथून सर्वायकल नावाची जी वेन्स नस असते ते दाबले जाते. तिथून ब्लड सर्क्युलेशन, ती नस असते ती ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट असते. ज्या ज्या पार्टला ती कनेक्ट असेल तो तो पार्ट तुम्हाला त्रास देईल. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. जर सर्वायकल स्पाइनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसतो. याची स्टेज असते, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. अजून तुमचं प्रमाण जास्त नाही आणि जास्त कमी पण म्हणता येणार. पण हा त्रास तुमच्या काही चुका असतात त्याच्याने तो जास्त होतो. म्हणजेच मान मोडणं, उशा दोन घेणं, मानेला झटका देणं, याच्यातली काही चुका. डोक्या वजन घेणं, खांद्या वजन घेणं, हाताला झटका देणं, मानेला झटका देणं, अशा काही गोष्टी असतात त्याच्याने हा जो त्रास वाढत जातो. त्याला या गोष्टी काही काळ करणं, बंद करणं किंवा कमी करायचे असतात. आता तुम्हाला मानेसाठी उलटी दिवस मान मोडणं, उशा 2 घेणं किंवा जास्त घेणं टाळायचं किंवा कमी करायचं. मी आता घेतच नाही. मी सध्या उशी नाही घेतली तरी त्रास होतो. तुमचा दंड आहे, निसर्गाचा नियम आहे. तुमचा दंड दाबल्यानंतर जेवढा तयार होतो तेवढी तुम्हाला उशी लागेल. कुशीवर झोपता नाही, सर्व झोपता नाही, कारण की बॅलन्स झालं पाहिजे. कुशीवर झोपले तर एकदम खूपच वाकडी झाली तरी त्रास होतो. दुसरं, याला थोडे दिवस आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी होईल, पित्त होईल, अशा गोष्टी टाळायच्या व कमी करायच्या. आणि हा झाला मानेचा प्रॉब्लेम. दुसरं, 30 L4-L5 मध्ये प्रॉब्लेम आहे. तिथे पण वरची खाली सरकते, कार्टिलेज असतं, गादी असते, जसे जसे सरकले तशी तीच नस कमरापासून फुग्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला, टाचीला कनेक्ट असते. ती नस दबल्यानंतर कमरापासून पाय दुखेल, जड पडेल, रग लागेल, कळ लागेल, मग येते. त्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता ती जर नस बरेच दिवस बंद असेल, कमी दाब, ब्लड सर्क्युलेशन होतं, तर बऱ्याच जणांचं 80 ते 90% गुडघे गेले आणि बऱ्याच जणांना तो पार्ट आहे, नी रिप्लेसमेंट, हिप जॉईंट बदलाव पण लागतो. तर खूप काळ जर ती जर नस आहे दबलेली असेल, तर ज्या ज्या पार्टला ती नस कनेक्ट असते त्या पार्टची जास्त प्रमाणात डॅमेज होतं. आता कमरासाठी नियम आहे तुम्हाला. कमरामध्ये L4-5 मध्ये प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी गादी सरकते, त्याला थोडे दिवस 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलणं कमी किंवा बंद, पालथं झोपणं बंद, वाकून जास्त काम करायचं नाही. जर करायचं आहे तर LS नावाचं बेल्ट येतो कमरेचा, तो बेल्ट लावूनच प्रवास करणं, काम करणं थोडे दिवस, नंतर ते हळूहळू कमी होईल. एकदा जसं BP आहे, डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा मणक्याचा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत असतो. पण तुम्ही ट्रीटमेंट घेऊन जर त्याला नियमात राहताय, तो मरेपर्यंत त्रास देत नाही. तसा मणक्याचा आजार एकदा तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, सगळे प्रॉपर नियम तुमच्या लक्षात आले, तुम्हाला एकदा माझ्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आयुष्यभर कोणत्याही डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे. फक्त नियम महत्वाचे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर निदान समजलं आणि त्याचा पथ्य नियम समजले, तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे परत जायची गरज. पण हाडाचं दुखणं असं आहे, त्याला नियम खूप महत्वाचे. ज्या कारणामुळे तुम्हाला त्रास होतो ते नियम पाळणं महत्वाचं आहे. हाडाचं दुखणं असं आहे, तुमच्याकडनं आज चुकी झाली तर त्या मिनिटाला तर त्रास होत नाही, त्याच्यानंतर 8 तासांनी 24 तासांनी त्रास होतो. तसं रिझल्ट पण भेटता नाही. ट्रीटमेंट आज केल्यानंतर आज रिझल्ट नाही जाणवत, तुम्हाला 3 तासांनी 36 तासांनी रिझल्ट भेटतो. समजले? हे दोन्ही सर्वायकलचे वेगळे नियम
लंबरचे वेगळे नियम. याला 3 दिवसांनी फरक जाण्याला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. माझ्याकडे हा 80% पर्यंत रिकवर होतो, 20% हा प्रॉब्लेम मरेपर्यंत राहतो. ते 20% साठी तुम्हाला मगाशी मी जे सांगितले ते नियम पाळायचे. ज्या दिवशी तुम्ही नियम तोडले तुम्हाला हा त्रास परत होणार. समजलं? म्हणजे 20% साठी तुम्हाला आयुष्यभर नियम पाळायचे असतात. 20% पण त्रास राहत नाही, पण तुम्हाला जर सांगितलं नाही की 20% पण राहणार नाही, तुम्ही उद्या नियमच पाळणार, म्हणून ते 20% पण सांगणं गरजेचं आहे. जर मला 3 दिवसाच्या आत प्रमाण नाही कमी होते तर रिपोर्ट काढून बोलणं गरजेचं असतं. MRI वगैरे नाही करेल ना तुम्ही? ओके. जर प्रमाण जास्त असेल, 3 दिवसाच्या आत प्रमाण नाही कमी होतं, आपण MRI करून बघतो. 80 ते 90% डॉक्टर बोन्सच्या इलाजावरती स्टेरॉइड टाईप पेन किलर वगैरे देतात, पण हे चुकीचं आहे. पण तुमचं बोनची सेटिंग प्रॉपर केली, वेन्स नसा जर व्यवस्थित चालू झाल्या तर त्याला कोणत्याही प्रकारची पेन किलरची गरज नसते. पेन किलर म्हणजे काय की फक्त आजचं दुखणं उद्या ढकलण्यासाठी. पेन किलर परमनंटली हाडाचं दुखणं बरं करत नाही, आणि त्याच्यावरती आतापर्यंत मेडिसिन निघाले नाही, फक्त आजचं दुखणं उद्या ढकलणं. म्हणूनच ऑपरेशन हा प्रकार सुरू झाला. आता माझ्याकडे जवळजवळ 5,000च्या आसपास ऑपरेशन कॅन्सल पण झाले. फक्त जे पेशंट नियमात राहतं त्याला आजपर्यंत त्रास नाही झाला. जे नियमात नाही राहत त्याला लगेच त्रास होतो, परत त्रास होतो. असं फक्त तुमचं खाण्याचं बंधन पाडायचं मला, थोडे दिवस ते पण नाही घ्यायची. मी सगळं सांगेल परत फालतू किंवा तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐकलं तुम्हाला ते समजेल. मी समजा एखादी गोष्ट नाही समजली तुम्ही ना आम्हाला 10 वेळेस विचारा, काय अडचण नाही. समजलं? हात खाली घे, बॉडी लूज, रिलॅक्स एकदम. आता ही जी नस असते ही ना तुमच्या ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला काढते. तुम्ही ज्या उद्या कुशी झोपले तर हात जड पडणार, बधीर पडणार, मग येणार, जाणवतं का नाही? ज्या दिवशी जड काम केलं की हात दुखतो, खूप दुखतो बऱ्यापैकी. ज्या हाताने काम केलं तोच हात दुखेल. आणि मग याच्या आधी तुम्हाला डॉक्टरांनी समजून सांगितलं पण असेल बऱ्यापैकी. वाकून काम करणं बंद केलं, म्हणजे फरशी वगैरे पुसतो ना आपण. नाही तर हे नियम जर नाही समजले तुम्ही कितीही ट्रीटमेंट करा, उपयोग नाही. आता हे जर तुम्हाला मी 10 दिवसांनी विचारलं असतं याच्यातले 10%, 5% पण तुम्हाला नियम सांगता नसते. खरं आहे ना? बस लूज, रिलॅक्स, बस रिलॅक्स, बस इकडे मान करा, बस. बॉडी लूज. नॉर्मली क्रॉस होतो, पुशअप होतो. सगळं तर असे आहे. रिलॅक्स, कंबर लूज सोडा फक्त. बस सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं इकडे. पायाची पण तीच दुखते जास्त. तर असे आहे. खालचा पाय स्ट्रेट. बस रिलॅक्स एकदम. मॅडम डोकं इकडे, पाय इकडे. मला टावेल नाही, पाय पडला सरळ झोपायचं. बस बस, वरती मान, खाली मान, घाबरू नका. रिलॅक्स एकदम. बस रिलॅक्स, रिलॅक्स झालं. त्यांचं मान दोन्ही हात कमी